कपिलनगर पोलीस ठाणे हद्दीत संशयास्पदरित्या स्प्लेंडर मोटरसायकल ताब्यात बाळगणाऱ्या 2 तरुणांना पोलिसांनी अटक केली। अटक करण्यात आलेले आरोपी हर्ष उर्फ छोटू योगेश डेहरिया आणि पियुष उर्फ गद्दू दीपक निमचे हे यशोधरा नगर परिसरातील रहिवासी आहेत। तपासात सदर मोटरसायकल ही यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीतून चोरी झाल्याचं निष्पन्न झालंय। या प्रकरणी कपिलनगर पोलीस ठाण्यात मपोका कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना पुढील तपासासाठी यशोधरा नगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय। तसेच आरोपी हर्ष डेहरिया याच्यावर सावनेर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल असून तो त्या प्रकरणातही पाहिजे आहे। या कारवाईत पोलिसांनी एकूण 2 गुन्हे उघडकीस आणले आहेत। अशी माहिती मिळाली की 2 संशयित आरोपी आहेत आणि त्यावरून आमचे डीबी पथक आणि नाईट डीओ सोबत आमचे बीट मार्शल असे संयुक्त तिथे पोहोचले आणि त्या दोघांना ताब्यात घेतले। त्या दोघांना विचारपूस केली असता थोडे त्यांचे हालचाल संशयास्पद वाटले आणि सदर त्यांच्यासोबत जी मोटरसायकल होती त्या मोटरसायकलबद्दल सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितले की ही मोटरसायकल त्यांनी यशोधरा नगरच्या हद्दीतून त्याच दिवशी चोरली होती। तर त्या दोघांची नावं आहेत, एकाचं नाव आहे हर्ष उर्फ छोटू योगेश डेहरिया वय 21 वर्ष, विटाभट्टी चौक, शीतला माता मंदिर, पोलीस स्टेशन यशोधरा नगर। आणि त्याच्यासोबत होता पियुष उर्फ गद्दू दीपक निमजे, हा 19 वर्षाचा आहे, तो पण विटाभट्टी चौक, पोलीस स्टेशन यशोधरा नगर। त्यांच्या ताब्यातून स्प्लेंडर गाडी MH49 BT 1070 ही गाडी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन कपिलनगर येथे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 124 नुसार त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यानंतर सदरची जी माहिती आम्ही पोलीस स्टेशन यशोधरा नगर येथे दिली आणि त्यानंतर तिथे पोलीस स्टेशन यशोधरा नगर ते पण सदर मोटरसायकल चोरीची FIR करण्यात आलेली आहे। त्यांना आम्ही पोलीस स्टेशन यशोधरा नगर मध्ये त्यांना आम्ही सुपूर्द केलेला आहे आणि त्या आरोपींकडे आम्ही सखोल चौकशी केली असता त्यामधून असे निष्पन्न झाले की नागपूर ग्रामीण येथील अपराध क्रमांक पोलीस स्टेशन सावनेर येथील अपराध क्रमांक 614/25 तेथील कलम 132 आणि कलम 111 जे मोक्या संदर्भातच कलम आहे, म्हणजे त्याला आपण छोटा मोका म्हणतो, आणि BNS यामध्ये पण तो पाहिजे आहे। तर त्यानुसार आम्ही त्यांना पण माहिती दिलेली आहे। आता यशोधरा नगरचा तपास झाल्यानंतर ते त्यांना पण तिकडे प्रोडक्शन वॉरंटवर घेणार आहे। अशी एकंदरीत आम्ही 2 गुन्हे उघडकीस आणलेले आहे। सदरची ही जी कारवाई आहे माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर आणि आमचे DCP झोन 6 सर, ACP सर आणि आमच्या संपूर्ण पोलीस स्टेशन कपिलनगरचे DB पथकाने हे काम केलेली आहे। याच्यामध्ये चोरीचा काय मोडस होता त्या चोरांचा आणि कशा प्रकारे हा डिटेक्शन समोर आलेला आहे आणि DB टीमच्या कुठल्या पथकांनी ही कारवाई पूर्ण उघडकीस आणली काय? यामध्ये या चोरांची मोडस अशी आहे की एखाद्या ठिकाणावर मोटरसायकल चोरी करणे आणि त्याच्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन एखाद्या घरफोडीचा प्रकार करणे, असे त्यांना विचारपूसमध्ये आम्हाला हे समजलेलं आहे। सदरची जी कारवाई आहे ही आमचे नाईट डीओ आणि आमचे नाईट बीट मार्शल आणि आमचे नाईट DB या सर्वांनी संयुक्त कारवाई केलेली आहे।